तुम्ही जर कधी फिरायला गेले ना तर गुगल ना कशाचा कधीच वापर नका करू बरं का. असं वाटेत जे पण कोणी भेटेल ना त्यांना रस्ता विचारायचा, कारण हे लोकल लोक ना तुम्हाला शॉर्टकट आणि लॉंग कट दोन्ही सांगतात आणि याचा अर्थ नाही तुमचा बाहेरच्या लोकांबरोबर संपर्क पण होतो. त्या बाबांना विचारून आमचा 15 मिनिटाचा प्रवास 7.5 मिनिटातच झाला. आम्ही आलो होतो हा भंडारदाराचा डॅम बघायला, जो की म्हणतात इंग्रजांनी बांधलेला आहे, पण मला तर काय वाटत नाही भाऊ. हा हे तर म्हणता येईल याच्या बांधकामा मागे ना इंग्रजांचं डोकं आहे, पण याचं बांधकाम करण्यासाठी आपलेच लोक असणार. याचं बांधकाम करत असताना किती लोकांचा जीव गेला असेल काय माहिती भाऊ. अरे एवढं भारी वातावरण पाहिलं का माझ्या अंगातून कंता किडा बाहेर येतो कळतच नाही भाऊ. आता असे आवाज कंत्या मुलीनं समोर समोर बघितलं ती मला भाव द्यायची नाही भाऊ. त्याला 5 जण गाडीतून उतरून कमून आले, माई किडनी विडनी गायब करीत काय. नाही येतं आपल्या ड्रोन शूटचे दिवाने. 2-3 व्हिडिओ काढले यांनी तर डायरेक्ट आपल्या जेवणाचा खर्च केला भाऊ. यांच्याकडे बघून वाटलं भाऊ चांगली माणसं पण एक्झिस्ट करतात अजून. त्याला ती सांदन व्हॅली मोकार लांबे भाऊ. गाडी बसून बसून खालून जाम झालो भाऊ. हा तुमचा भाऊ डायरेक्ट जादूगर आहे बरं का. असा पाय कॅमेरावर ठेवला आणि कॅमेरा वर केला का डायरेक्ट सांदन व्हॅलीत पोहोचलो. अरे सांदन व्हॅलीचा प्रवेशद्वार म्हटलं डायरेक्ट चिंगट सुटलो ना भाऊ. त्याला समोर मुली भाऊ जरा शांत हळूहळू चालवतो नाही तर म्हणतील हे काय बालिशे. अरे येऊन उपयोगच नाही झाला भाऊ. सांदन व्हॅली तर बंद आहे भाऊ. हा पण सांदन व्हॅली जानेवारी मध्ये उघडणार आहे बरं का. या पट्ट्याने तर मॅटर करून ठेवला असता. इथलची ट्रेकिंग थोडी अवघडच्या बरं का. मी काय म्हणतो सगळं सोपं असल्यावर कसं काय मजा येईल. अवघड पाहिजे ना. काय ती कसरत काही मेहनत आणि काय तो सीन. बाबा वरती ते बरं का. इथला व्ह्यू एवढा भारी ना का तो पुढल्या व्हिडिओ मध्येच दाखवतो, त्याच्यामुळे फॉलो करून घ्या.